रेझिन आर्ट म्हणजे काय, ते कसं बनतं आणि ते काय असतं, मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न. आणि विचारणारी लोक माझ्या जवळचीच आहेत, जशी माझे फ्रेंड्स, फॅमिली वगैरे. मला तर एक असं विचारला की हे जे किचन आहे तो मार्केटमधून विकत आणते आणि फक्त हे लावून देते की काय. तर तसं नाही करत मी, हे सगळं मीच बनवते. आजचा टॉपिक तुम्हाला कळलाच असेल. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला कळलाच असेल रेझिन आर्ट म्हणजे काय. खरं तर ही डिटेल इन्फॉर्मेशन मी रेझिन आर्टचा जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा द्यायला हवी होती, पण ठीक आहे. मला वाटलं की सगळे सोशल मीडियावरती वगैरे असतात, तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल रेझिन आर्ट काय आहे काय नाही. आता मला समजलं की माझ्या जवळच्याच लोकांना याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते, कारण प्रत्येकाला त्या सगळ्या डिटेल्स सांगणं मला पॉसिबल नाहीये. पहिला क्वेश्चन आधी घेऊया की रेझिन आर्ट म्हणजे काय. तर रेझिन एक केमिकल आहे, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे केमिकल असतात आणि जे बनतं हे सगळं ते इपॉक्सी रेझन मध्ये बनतं. तर तुम्ही बघू शकता, हे आहे रेझन आणि हे हार्डनर. हे दोनच केमिकल इम्पॉर्टंट असतात रेझिन आर्ट मध्ये. रेझिन आर्ट एक केमिकल वर्क आहे. रेझिन आर्टचं जर हिस्टॉरिक बॅकग्राऊंड बघूया. सुरुवातीला रेझिन आर्टचा वापर हा इंडस्ट्रीयल कामासाठी केला जायचा. भारतामध्ये 2010 नंतर सोशल मीडियामुळे रेझिन आर्ट ही आर्ट खूपच फेमस झाली. रेझिन आर्ट मध्ये कोटिंग आणि कास्टिंग अशा 2 प्रकारे कामे केली जातात. कोटिंग मध्ये पहिलं कास्टिंग, ही फोटो फ्रेम ती कास्टिंग मध्ये येते आणि आता माझा टेबल वर्किंग प्रोसेस मध्ये आहे ती मी कोटिंग करते. कोटिंग मध्ये कसं तुम्ही एखादा बेस घेऊन त्याच्यावरती पण कोटिंग करू शकता आणि कास्टिंग मध्ये असे मोल्ड वगैरे घेऊन जशी फोटो फ्रेम ह्यामध्ये बनवलेले आहे असं पण काम करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे की रेझिन आर्ट पासून काय काय बनवलं जातं. रेझिन आर्ट पासून खूप साऱ्या गोष्टी बनवल्या जातात. आणखी एक प्रश्न मला विचारला गेलाय की रेझिन आर्टच्या वस्तू खूप महाग आहेत, याचं केमिकल पण खूप महाग असतं. हे पर केजी 1500 रुपीज पर केजी. रेझिन आर्टचं जे काम आहे ते खूप टाइम कंझ्युमिंग असतं. जवळजवळ एक फोटो फ्रेम बनवायला 8 दिवस लागतात. म्हणजे एक लेअर सुकायला 24 ते 48 तास लागतात आणि एक लेअर पूर्ण सुकल्याशिवाय आपण दुसऱ्या लेअरचं काम करू शकत नाही. तोपर्यंत त्याची केअर करावी लागते पूर्ण, त्याला धूळ नाही लागली पाहिजे. आणि दुसरं कारण एक असं की यामध्ये जे कलर वापरले जातात ते आपण नॉर्मल कलर वापरू शकत नाही. त्याचे जे वेगळे कलर बनलेले असतात तेच कलर वापरावे लागतात. जसं माझ्याकडे आहे ते अल्कोहोलिक कलर आहेत, हे मिका कलर आहेत, मेटॅलिक कलर आहेत. 4 ते 5 प्रकारचे कलर येतात त्याच्यामध्ये, तेच कलर यूज करायला लागतात. त्याचबरोबर सजावटीसाठी आपल्याला ग्लिटर्स, फॉल स्लिपर्स ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. ह्या पण खूप एक्सपेन्सिव्ह असतात. मी कलर्स बद्दल बोलते. जर तुम्ही 3 ते 4 लेअर मध्ये काम केलं तर 8 ते 10 दिवस आरामात जातात. रेझिन आर्टच्या कामामध्ये स्किल आणि एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. त्याचं कारण असं की रेझिन आर्ट मध्ये रिस्क खूप असते. त्याच्या रेशोमध्ये जरा जरी 1 ग्रॅमचा जरी फरक आला तर पूर्ण आपलं काम वेस्ट, पूर्ण केमिकल वेस्ट, आपण काहीच नाही करू शकत. महाग असण्याचं आणखी एक पुढचं कारण सांगेल की हे मी आधी सांगितलं की केमिकल वर्क आहे. जेव्हा केमिकल मध्ये काम करत असताना आपल्याला स्वतःची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं असतं. ते A1 फिल्टरचे मास्क यूज करायला लागतात, ग्लोव्स पण चांगल्या क्वालिटीचे यूज करावे लागतात. हे केमिकल मिक्स केल्यानंतर 24 ते 48 तासापर्यंत याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी रेझिन आर्टला एक्सपेन्सिव्ह बनवते ती म्हणजे हे काम पूर्ण हँडमेड असतं आणि खूप टिकाऊ आणि मजबूत असतं. आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर दिली. जसं रेझिन आर्ट म्हणजे काय, ते एवढं का महाग असतं. आता तुम्ही म्हणाल की एवढं महाग असतं, एवढं हे असतं, मग त्याचे फीचर पण काहीतरी चांगले असतील ना. तर रेझिन आर्टचे फीचर काय काय असतात बघूया. रेझिन आर्ट पासून बनलेल्या वस्तू खूपच ट्रान्सपरंट असतात. तुम्ही बघू शकता, खूपच ट्रान्सपरंट आहे. हा ब्लॅक कलर मी ऍड केलेला आहे. हे रेझिनचा ओरिजिनल कलर आहे. खूप ट्रान्सपरंट असतो. तो दिसायला पण एकदम काचेसारखा दिसतो, पण काचे एवढा नाजूक अजिबात नसतो. खूप मजबूत असतो. आणि रेझिनच्या सगळ्या वस्तू, किचन्स घ्या, फोटो फ्रेम, आता मी जी बनवलेल्या माझ्याकडे आहेत तेच दाखवते मी, पूर्ण सगळ्या वॉटरप्रूफ असतात. रेझिन आर्टची जर लाईफलाईन विचारली तर 20 ते 25 वर्ष आरामात टिकू शकतात. जर तुम्ही अजून याची व्यवस्थित काळजी घेतली, जसं डायरेक्ट सनलाईट मध्ये नाही ठेवायचं, सनलाईट डायरेक्टली पडल्या म्हणजे कंटिन्यू पडत राहिल्या तर ते येलो कलर मध्ये कन्वर्ट होतं, कारण ते केमिकल आहे. ते सनलाईट मध्ये ठेवणं अवॉइड करायचं आणि ओल्या कपड्यांनी पुसायचं नाही. अशा सगळ्या जर गोष्टींची काळजी घेतली तर डबल वर्ष पण लाईफलाईन त्याचे जाऊ शकते.
असं वरून खूप उंचावरून तुम्ही 2-3 वेळा जरी पडलं तरी ते फुटू शकतं. तुम्हाला ते एकदम हेवी वाटत असेल पण एकदम लाईट वेटेड असतं. दिसायला फक्त ते काचेसारखं दिसतं. रेझिन आर्टची व्यवस्थित काळजी कशी घ्यायची त्याबद्दल सांगते. की त्याला एकतर ओल्या कपड्यांनी पुसायचं नाही, फक्त सुक्या कपड्यांनी पुसायचं आणि डायरेक्ट सनलाईट असेल तिथं ठेवायचं नाही आणि ओल्या ठिकाणी पण ठेवायचं नाही. तर त्याची लाईफ टाईम खूप जास्त वाढते. मध्ये आणखी थोडी माहिती देणं गरजेचं आहे की आजकाल बघतात सगळे की रेझिन आर्टच्या वस्तू डायरेक्ट किचनमध्ये यूज करतात. तर ते खूप चुकीचं आहे, कारण ते केमिकल पासून बनतं. जेव्हा डायरेक्ट हीट त्याला लागते तेव्हा ते केमिकल हळूहळू रिलीज व्हायला लागतं. ते सेफ नाहीये. तर तुम्ही कोणत्याही रेझिन आर्टच्या वस्तू डायरेक्ट किचनमध्ये म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी यूज नाही करू शकत. फक्त हे शोसाठी यूज करू शकता. हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत होतं. रेझिन आर्टच्या वस्तू दिसायला खूप छान दिसतात म्हणून काही लोक याचा वापर किचनमध्ये पण करायला लागले. पण ते किचनमध्ये वापर करणं सेफ नाहीये. माझ्या सबस्क्रायबरसाठी गुड न्यूज आहे. जर त्यांनी रेझिन आर्टची कोणतीही वस्तू माझ्याकडून परचेस केली तर त्यावरती मी 10% डिस्काउंट देईन. रेझिन आर्टमध्ये मी ज्या काही वस्तू बनवते त्या सगळे व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर करतेच. तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.